सो आजचा आपला टॉपिक आहे आपण ज्या सिस्टमचं काल एअर डायग्राम बघितलेलं होतं तर मग ती सिस्टम आपल्याला आज ॲक्च्युअलमध्ये इम्प्लिमेंट करायची आहे. तर मग त्याच्या इम्प्लिमेंटसाठी आपल्याला लागणार एस क्यू एल एडिटर, जे की आपण ऑनलाईन एस क्यू एल एडिटर वापरतोय. आणि काल जे स्कीमा आपण बघितलेले होते तर मग त्याच स्कीमा वाईज आपण जी डायग्राम आहे ती क्रिएट करणार आहे. त्याच डायग्राम वाईज आपला जो डेटाबेस सिस्टम आहे ते आपण क्रिएट करूया. तर त्याचं फर्स्ट स्टेप असतं क्रिएटिंग डेटाबेस. सो आपण इथं डेटाबेस क्रिएट नाही करू शकत ऑनलाईन एडिटरमध्ये. दॅट्स वाय आपण डायरेक्टली सिस्टम जस्ट ही कमांड यूज करता, ह्या दोन कमांड क्रिएट डेटाबेस ई कॉमर्स सिस्टम, यूज ई कॉमर्स सिस्टम, आपण बाकी सगळ्या कमांड सोडून ह्या दोन कमांड सोडून बाकी सगळ्या ज्या कमांड्स आहे त्या रन करतोय. ओके. तर मग आपलं जे सिस्टम आहे ते क्रिएट करण्यासाठी तर मग या या क्रिएट करण्यासाठी ज्या क्वेरीज आहे त्या खूप लेंदी आहे. तर मग त्या क्वेरीज आपण ऑलरेडी इथं राईट करून ठेवलेल्या आहे. तर मग त्या क्वेरीज इथं तुम्ही बघू शकतात की पूर्ण ज्या क्वेरीज होत्या तर मग जसं क्रिएशन पासून तर डेटा इन्सर्शन पर्यंत आपण सगळ्या राईट करून ठेवल्या आहे. बट या क्वेरीज खूप मोठ्या आहे, अराउंड ओके, इट इज अराउंड 906 लाईन्स. सो आपण एका लेक्चरमध्ये इतकं कव्हर नाही करू शकत. सो आपण ह्या क्वेरीज जस्ट ह्या ॲज इट इज यूज करू, नॉट म्हणजे आपण प्रत्येक क्वेरी एक एक टाईप नाही करणार. ओके. तर मग आपण सुरू करूया वन बाय वन. जस्ट आपल्याला एकच क्वेरी आहे जी रन नाही करायची, बाकीच्या सगळ्या क्वेरीज आहे त्या रन करायच्या आहे. बट त्याआधी जस्ट काही टेबल्स आहे ते जे की ऑलरेडी क्रिएटेड आहे या एडिटरमध्ये, आपण ते त्यांना रिमूव्ह करूया. तर मग ड्रॉप टेबल कस्टमर्स, ड्रॉप टेबल ऑर्डर्स, आणि लास्ट टेबल जो आहे आपला शिपिंग्स. सो इथं आपल्याकडे एक क्लीन डेटाबेस अवेलेबल आहे आता, आणि थ्रू दॅट आपण आता जो टेबल आहे तो क्रिएट करूया. ओके. आता फर्स्ट टेबल आहे आपला कस्टमर. तर मग ॲज पर आपण कस्टमरमध्ये डिस्कस केलेलं काय असणार, कस्टमर आय डी, नेम, ईमेल, फोन नंबर, ॲड्रेस अँड क्रिएटेड ॲट. तर मग यात आपण काय करतोय की कस्टमर आय डी जो आहे तो ऑटो इन्क्रीमेंट, म्हणजे कस्टमर आय डी आपण जर क्रिएट करायला गेलो तर मग आपण काय करत होतो की एक युनिक कस्टमर आय डी ईच टाइम जनरेट करायचो आणि त्याला इन्सर्ट करायचो. बट हिअर आपण काय करतोय की ईच टाइम एक एक सिंगल कस्टमर आय डी न क्रिएट करता आपण सिस्टमकडेच दिलंय ते काम. तर मी एक आपण एक क्वेरी कॉपी करूया.
कमांड सी, कमांड व्ही. तर मग ही जी क्वेरी आहे, लुक ॲट द लेफ्ट साइड इथं एडिटरमध्ये. तर मग इथं आपण कस्टमर आय डी एक इंटिजर ठेवला आहे, तो ऑटो इन्क्रीमेंट होतोय आणि ती एक प्रायमरी की. ऑटो इन्क्रीमेंट मीन्स काय, की पहिल्यांदा जो आय डी असेल तो 0, 1, 2, 3, 4 असा असेल आणि तो इच टाइम इन्क्रीमेंट होत जाईल. तर मग आपण ही क्वेरी रन करूया. ओके, हा एक टेबल आहे जो आपला तो क्रिएट झाला इथं. ओके, इथं दिसतोय तुम्हाला कस्टमर आय डी, नेम, ईमेल, फोन, ॲड्रेस अँड क्रिएटेड ॲट. सो हे आपलं क्रिएट झालंय. मग नेक्स्ट आपला टेबल क्रिएट करण्यासाठी तो आहे कॅटेगरीज. मग कॅटेगरीमध्ये पण काय, कॅटेगरी आय डी आणि कॅटेगरी नेम. तर मग कॅटेगरी आय डी युनिकली आयडेंटिफाय करण्यासाठी इच रेकॉर्ड, आणि कॅटेगरी नेम त्या कॅटेगरीचं जे नाव आहे ते डिफाईन करतं. इथं पण जे आहे प्रायमरी की ती ऑटो इन्क्रीमेंट होत असते. आपल्याला प्रायमरी की ती इच टाइम मॅन्युअली इन्सर्ट करण्याची गरज नाही. सिस्टम ऑटोमॅटिकली त्यासाठी एक प्रायमरी की आहे ती जनरेट करेल. तो सेकंड क्वेरी आपली, क्रिएट टेबल कॅटेगरीज, कॅटेगरी आय डी इट इज टाईप ऑफ इंटिजर, कारण की आपल्याला एक इंटिजर व्हॅल्यू पाहिजे आणि तीच ऑटो इन्क्रीमेंट होऊ शकते. कॅटेगरी नेम कॅरेक्टर. सो आपण इथं कॅरेक्टर कॅटेगरी असं ठेवले की कॅटेगरीमध्ये ॲटली 100 कॅरेक्टर्स असू शकता. ॲटलिस्ट 0, ॲटलिस्ट 1 अँड मॅक्झिमम 100. आपण ही क्वेरी रन केली आहे. तर मग आपली एसक्यूएल क्वेरी सक्सेसफुली रन झाली आणि जो कॅटेगरीज पण टेबल आहे तो क्रिएट झाला. तर मग नेक्स्ट कॉलम इज प्रोडक्ट्स. तर मग प्रोडक्ट्समध्ये नाही रे बाबा, तर मग प्रोडक्ट्समध्ये काही आपण फॉरेन कीज यूज केलाय. तर मग इथं तुम्ही बघू शकता की आपण एक क्रिएट टेबल करतोय प्रोडक्ट्स. प्रोडक्टमध्ये जी प्रायमरी की ती ऑटो इन्क्रीमेंट होते. प्रोडक्ट नेम, कॅरेक्टर्स ऑफ 150. डिस्क्रिप्शन, आता डिस्क्रिप्शन जे आहे ते पॅराग्राफ्समध्ये असतं, ते मोठं असतं, ते दॅट्स वाय आपण त्याला टेक्स्टमध्ये ठेवलंय. प्राइस ही डेसिमलमध्ये ठेवली, कारण की प्राइस ही लॅक्समध्ये असू शकते, त्यात डेसिमल पॉईंट्स असू शकतात काही. लाईक प्राइस कॅन बी एक 1,29,000.29 मीन्स 29 पैसे. सो त्यामुळं आपली जी प्राइस आहे ती डेसिमलमध्ये. स्टॉक क्वांटिटी ती इंटिजरमध्ये, कारण की स्टॉक क्वांटिटी अशी कधी नाही राहत 1.5, 2.5, 1.9. स्टॉक क्वांटिटी आयदर अशी राहते 1, 2, 3, 4. तर मग अशी आपण स्टॉक क्वांटिटी पण जी आहे ती इंटिजर मध्ये ठेवली आहे. कॅटेगरी आय डी, कॅटेगरीचा जो आय डी आहे, आपण कॅटेगरी ऑलरेडी क्रिएट केली इथं, राईट. तर मग हा जो कॅटेगरी आय डी आहे ही एक प्रायमरी की आहे. मग ती प्रायमरी की आपण यात ॲज अ फॉरेन की यूज करतोय. इथं ही पूर्ण क्वेरी अशी आहे. ओके, category ID integer, foreign key, category ID references, category ID. आता मग हे काय डिफाईन करतं की ही जी कॅटेगरी आय डी कॉलम आहे, तर मग हा दुसऱ्या एका कॅटेगरी आय ला रेफर करतोय, आणि तो कुठला आहे, मग तो कॅटेगरीज नावाचा कॉलम आहे आणि त्यामध्ये जे कॅटेगरी आय डी नावाची फील्ड आहे तो त्याला रेफर करतोय. मग आपण ही क्वेरी रन करूया. आपली हा पण जो टेबल आहे प्रोडक्टचा तो पण क्रिएट झालाय. नेक्स्ट टेबल इज कार्ट. मग कार्टमध्ये काय, आपल्याला कार्टमध्ये आपण असं डिस्कस केलं तर की आपल्याला एक टेम्पररी जे बनलेले आयटम्स आहे ते ठेवायचे त्यात. मग जे टेम्पररी आयटम्स आहे ते आपल्याला यात ठेवायचे आहे. तर हे ते टेम्पररी आयटम्स यात ठेवण्यासाठी आपण ज्या फील्ड क्रिएट केल्या आहे त्या आहे कार्ट आय डी फॉर युनिकली आयडेंटिफाय इच रेकॉर्ड. कस्टमर आय डी, तो कार्ड कोणत्या कस्टमरला बिलॉंग करतो यासाठी. प्रोडक्ट आय डी,
तर मग प्रोडक्ट आय डी यासाठी की तो प्रोडक्ट कोणता ऍड केलाय आपण त्यामध्ये. तर मग आता यामध्ये एक फॉरेन की दोन फॉरेन कीज यूज केलेले आहे. पहिलं कस्टमर आय डी आणि सेकंड प्रोडक्ट आय डी. तर मग कस्टमर आय डी काय कस्टमर आय डी कोणाची प्रायमरी की आहे, आपण एक टेबल क्रिएट केलेला आहे कस्टमर्स. तर मग कस्टमर आय ची एक प्रायमरी की आहे, ती आपण इथं ॲज अ फॉरेन की यूज करतोय रिलेशन क्रिएट करण्यासाठी. सो दॅट ओनली द थिंग ज्याने आपल्याला कळेल की हा जो पर्टिक्युलर प्रोडक्ट आहे तो कोणत्या कस्टमरला बिलॉंग करतो, आणि इच रेकॉर्ड आपण युनिकली आयडेंटिफाय करू शकू अकॉर्डिंग टू अवर यूज केस. मग आपण आता इथं रेफरन्स आणि अजून एक प्रोडक्ट आय डी. तर मग आपण आता कार्टमध्ये कोणता प्रोडक्ट ॲड करतोय, तर मग त्या प्रोडक्ट कुठला ॲड करतोय एक्झॅक्टली, तर मग ते बघण्यासाठी आपण इथं प्रोडक्ट आय डी यूज केला आहे. आपण ही क्वेरी रन करूया. ही क्वेरी रन झाली आहे. हा पण जो टेबल आहे आपला तो क्रिएट झाला आहे. नेक्स्ट आपला कार्ट टेबल क्रिएट झाला. आता नेक्स्ट आहे आपला ऑर्डर्स टेबल. तर मग ऑर्डर्स टेबल आपल्याला क्रिएट करायचं आहे यासाठी की ज्या ज्या पण ऑर्डर्स युजरने प्लेस केल्या आहे त्या आपल्याला बघायचं आहे की युजरने कुठल्या कुठल्या ऑर्डर्स प्लेस केल्या आहे. मग त्यासाठी आपण एक ऑर्डर्स टेबल क्रिएट करतोय. ओके, ऑर्डर आय डी. तर मग ऑर्डर आय डी काय इंटिजर मध्ये ठेवलंय आणि ते ऑटो इन्क्रीमेंट होत राहतं सेम ॲज आपले जसे प्रिव्हियस आहे. सगळे ऑटो इन्क्रीमेंट होतं आणि त्याची व्हॅल्यू आपल्याला नाही द्यावं लागत. सिस्टमच जी आहे तिची एक व्हॅल्यू क्रिएट करते आणि आपल्याला देते. मग ऑर्डर डेट टाइम स्टॅम्प. मग ऑर्डर डेट पण जी आहे ती ऑटोमॅटिकली सिस्टमच जनरेट करते. म्हणजे आपण पण देऊ शकतो किंवा सिस्टम जनरेट करते. ऑर्डर डेट टाइम स्टॅम्प. टाइम स्टॅम्प आता ऑर्डर आपल्याला फक्त डेट नाही स्टोअर करायची ऑर्डरची. तर मग ऑर्डर कधी प्लेस झाली, त्याचा टाइम काय होता, मीन हवर्स, मिनिट्स, सेकंड्स अँड मिली सेकंड्स, आणि डेट. मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहिजे एका ऑर्डरसाठी. मग त्यामुळे आपण जो आहे तो टाइम स्टॅम्प रेकॉर्ड करतोय. मग स्टेटस ऑर्डरचा, जसं की जेव्हा पण एक नवीन ऑर्डर क्रिएट होईल तर मग तिचा डिफॉल्ट स्टेटस पेंडिंग असेल. दॅट्स वाय आपण जो पेंडिंग स्टेटस आहे तो मेन्शन केलाय. आणि यात जो कस्टमर आय डी आहे तो कस्टमर आय डी, मग आता हे डिफाईन करण्यासाठी की ही ऑर्डर कोणत्या कस्टमरला बिलॉंग करते, जसं की आपण काल डिस्कस केलं. तर मग ही ऑर्डर पर्टिक्युलर एका कस्टमर आय डीला बिलॉंग करते. दॅट्स वाय आपण एका फॉरेन की सोबत याचं रिलेशन क्रिएट केलंय. नेक्स्ट टेबल इज ऑर्डर्स टेबल. मग ऑर्डर आयटम्स टेबल. तर मग ऑर्डर आयटम्स मध्ये आता प्रत्येक एक आपण ऑर्डर क्रिएट करतोय तर मग त्या ऑर्डर मध्ये मल्टिपल आयटम्स असतात. मग त्या मल्टिपल आयटम्ससाठी आपल्याला ते एक टेबल क्रिएट केलं आहे जिथं ऑल ओव्हर कस्टमरचे ऑर्डर्स एका ठिकाणी स्टोअर असतील. म्हणजे युजर ए, युजर बी, युजर सी सगळ्यांचे आणि त्यांचे पण वेगवेगळे ऑर्डर, जसं की ऑर्डर ए, ऑर्डर बी, आणि ते वेगवेगळ्या कस्टमरचे ते असे एकाच ठिकाणी स्टोअर असतील. बट ते कशाने युनिकली आयडेंटिफाय होतील, ऑर्डर ऑर्डर आय डीने. आणि ऑर्डर आय डी मध्ये आपण ऑलरेडी काय केलंय, कस्टमर आय डी जी आहे ती इन्सर्ट केलेली. सो थ्रू दॅट आपण एक ऑर्डरला युनिकली आयडेंटिफाय करू शकू. तर मग आपण इथं केलंय क्रिएट टेबल ऑर्डर आयटम्स, ऑर्डर आयटम आय डी जी की ऑटो इन्क्रीमेंट होत आहे प्रायमरी की, ऑर्डर आय डी इंटीजर, प्रोडक्ट आय डी इंटीजर, आणि क्वांटिटी. आता ऑर्डर आय डी आणि प्रोडक्ट आय डी ह्या दोन्ही प्रायमरी की आहे अनदर टेबलच्या. आपण इथं ॲज अ फॉरेन की यूज करतोय त्यांना. क्वांटिटी, ऑर्डरची क्वांटिटी किती आहे, आणि ऑर्डरची प्राइस डेसिमल मध्ये की ओव्हरऑल आपल्या ऑर्डरची प्राइस किती होती. तर मग आपण आता हे रन केलं. तर मग आता आपण ज्या सगळ्या व्हॅल्यू आहे ह्या स्वतः इन्सर्ट करतोय. तर मग स्वतः इन्सर्ट करतोय तर कॅल्क्युलेशन्स पण आपण स्वतः करतोय. बट जेव्हा आपण ॲज अ बॅकएंड इंजिनियर काम करतो तर मग तेव्हा काय असतं की ह्या ज्या क्वेरीज आहे ह्या अशाच लिहिलेल्या असतात. आणि जे बाकीचे कॅल्क्युलेशन्स वगैरे आहे, जसं की आता म्हणजे पूर्ण ऑर्डर क्रिएट झालं तर मग आपण ॲज अ डेटाबेस इंजिनियर नाही कॅल्क्युलेट करत की एका एका ऑर्डरची व्हॅल्यू किती होती. ते काम आहे बॅकएंड इंजिनियरचं. मग बॅकएंड इंजिनियर हे सगळे काम करतो की प्रत्येक ऑर्डरची व्हॅल्यू तेवढी क्रिएट होती की नाही, आणि तो जो डेटा आहे तो पर्टिक्युलरली एका टेबलमध्ये करेक्टली इन्सर्ट होतोय का नाही हे इन्शुअर करतो टेस्टर. नेक्स्ट टेबल इज पेमेंट्स. सो
पेमेंट्स मध्ये आपण आपल्याला स्टोअर करायचे आहे की युजरने पर्टिक्युलर ऑर्डर साठी केलेले सगळे पेमेंट्स. तर मग आपले आतापर्यंत जे जे टेबल्स क्रिएट झाले ते आपण एकदा व्हेरीफाय करून घेऊया. कार्ट, कॅटेगरीज, कस्टमर्स, ऑर्डर आयटम, ऑर्डर अँड प्रोडक्ट. सो जितके आपल्याला रिक्वायर्ड टेबल्स होते आतापर्यंत ते सगळे क्रिएट झालेले. तर मग यात आपण पेमेंट्स नावाचा टेबल क्रिएट करतोय. यात ऑर्डर आय डी जी आहे ती फॉरेन की यूज करतोय आपण कुठनं, ऑर्डर्स टेबल मधनं. कारण की ती त्याची प्रायमरी की, कारण की आपल्याला इथं आपण ऑर्डरचं आणि पेमेंटचं 1 to 1 रिलेशनशिप आहे की एका ऑर्डरला एकच पेमेंट मेथड असेल. तर मग इथं आपण पेमेंट आय डी, ऑर्डर आय डी, पेमेंट मेथड कुठली आहे, अमाऊंट, पेमेंट स्टेटस आणि पेमेंट डेट डेट टाइम स्टॅम्प, तो पण आपण जो एक तर इन्सर्ट केला युजरने तर ठीक आहे, नाही तर जो डिफॉल्ट टाइम स्टॅम्प आहे आपण तो कॅप्चर करतोय. आपण ही पण क्वेरी रन करूया. आता हे रन झालंय. तर या पीडीएफ मध्ये पण सेम सगळा डेटा लिहिलेला आहे. म्हणजे जो आपण क्वेरीज इन्सर्ट करतोय तर मग त्या सेम क्वेरीज इथं पण लिहिल्या आहे. तुम्ही इथनं पण त्या ज्या आहे त्या परफॉर्म करू शकता. एल्स मी तुम्हाला .डी-एस-क्यू-एल एक फाईल सेंड केली ग्रुपवर, त्या त्या फाईलने पण तुम्ही जे ज्या ह्या क्वेरीज आहे त्या रन करू शकता. सो आपला लास्ट टेबल आहे तो आहे रिव्ह्यूज. मग रिव्ह्यूज टेबल आपण यासाठी क्रिएट केलाय की आपण एका कस्टमरने जो रिव्ह्यू दिलेला आहे त्या प्रोडक्टसाठी तो आपण कॅप्चर करू शकू. तर मग आता हा आपण एक रिव्ह्यूज टेबल क्रिएट केलाय. रिव्ह्यू आय डी ऑटो इन्क्रीमेंट होती. कस्टमर आय डी अँड प्रोडक्ट आय डी दज आर फॉरेन कीज आपण दुसऱ्या टेबल मधनं यूज करतोय, कस्टमर टेबल मधनं आणि प्रोडक्ट टेबल मधनं. मग इथं कस्टमर जी रेटिंग आहे ती बिटवीन 1 to 5 अशी असेल. आणि कमेंट जे युजर टेक्स्ट एंटर करणार आहे ते आपण ॲज अ टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये ठेवतोय. तर मग आपण ही रन केली एसक्यूएल क्वेरी. आता आपल्याला जितके सगळे रिक्वायर्ड टेबल्स होते, टोटल 8 टेबल्स होते आपल्याला रिक्वायर्ड. फर्स्ट रिव्ह्यूज, पेमेंट्स, ऑर्डर आयटम्स, ऑर्डर, कार्ट, प्रोडक्ट्स, कॅटेगरीज, कस्टमर्स. तर मग हे टोटल आपले 8 टेबल्स होते जे आपल्याला रिक्वायर्ड होते ते आपण क्रिएट केले. आणि आपण आता या एकदा व्हेरीफाय करूया की सगळे टेबल्स आपले क्रिएट झाले का. आणि आपले 1 2 3 4 5 6 7 8, तर मग आपले 8 टेबल जे आहेत ते क्रिएट झाले. मग त्यामध्ये आपण आता जो ऍक्च्युअल डेटा आहे तो इन्सर्ट करूया. तर मग फर्स्ट आपण डेटा इन्सर्ट करण्याचा इन्सर्ट करतोय तो आहे कॅटेगरी मधनं. तर मग कॅटेगरी मध्ये आपण बघितलं होतं की त्यामध्ये ते दोन व्हॅल्यूज ऍक्सेप्ट करत आहे. एक फर्स्ट आहे ते म्हणजे कॅटेगरी आय डी आणि कॅटेगरी नेम. बट आपण आता ते ऑटो इन्क्रीमेंटला ठेवलंय. प्रायमरी कीज येत्या ऑटोमॅटिकली जनरेट होतील. तर मग आपल्याला जस्ट व्हॅल्यू जी आहे ती इन्सर्ट करायची त्याची. कंट्रोल व्ही, इन्सर्ट इनटू कॅटेगरीज नेम, कॅटेगरीज. इथं आपण कॅटेगरी नेम इन्सर्ट केलंय आणि व्हॅल्यूज इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन, बुक्स, होम अप्लायन्सेस अँड स्पोर्ट्स. आपण ही क्वेरी रन करूया. आता हे रन झाली. हा जो डेटा आहे तो त्यात इन्सर्ट झालाय. आपण एकदा व्हेरीफाय पण करून घेऊया एक क्वेरी रन करून. सिलेक्ट स्टार फ्रॉम कॅटेगरीज. RIS. ओके. हो.
category underscore name is equal to electronics. तर मग आपण एक कन्स्ट्रेंट सेट केला होता की ऑटो इन्क्रीमेंट, बट ऑटो इन्क्रीमेंट साठी काहीतरी आपल्याला एक डिफॉल्ट व्हॅल्यू सेट करावी लागती, ती ऑटो इन्क्रीमेंट होती. आणि आपण यामध्ये एक आधी व्हॅल्यू सेट नव्हती केली, दॅट्स वाय ती ऑटो इन्क्रीमेंट नाही होते. आपल्याला एक प्रत्येक कॅटेगरीसाठी एक मॅन्युअल व्हॅल्यू जी आहे आपण ती इन्सर्ट करूया. फॅशन 2 1 ओके. बुक्स 3 होम अप्लायन्सेस 4 to स्पोर्ट्स. ओके, आपल्या इच कॅटेगरीमध्ये आता प्रत्येक एक युनिक व्हॅल्यू आयडेंटिफायर, कॅटेगरी आय डी अँड कॅटेगरी नेम अवेलेबल आहे. आता आपण नेक्स्ट टेबलची जी व्हॅल्यू आहे ती ऍड करूया. आता आपण जो नेक्स्ट टेबल आहे तो आहे कस्टमर्स, त्यामध्ये डेटा इन्सर्ट करतोय. लेट्स कॉपी दिस, कमांड सी, कमांड व्ही, custo customer underscore id 1 comma John Doe ओके. कस्टमर्स जो टेबल आहे त्यात आपला जो डेटा आहे तो इन्सर्ट झालाय. जॉन पार्कर, जॉन पी. आपण अजून काही डेटा आहे तो कस्टमर्स, आपण अजून काही डेटा आहे तो कस्टमर्स कॉलम टेबल मध्ये इन्सर्ट करतोय. हे ऑनलाईन एडिटर जे आहे मे बी हे ऑटो इन्क्रीमेंट सपोर्ट नाही करत आहे, दॅट्स वाय आपल्याला ईच व्हॅल्यू मॅन्युअली सेट करावं लागेल प्रायमरी की साठी, जशी की आपण आधी करत होतो. बट ही सेम स्क्रिप्ट जो आपला नॉर्मल एडिटर आहे त्यात वर्क करेल. आपण आता ईच व्हॅल्यू इन्सर्ट करताना एक एक व्हॅल्यू इन्सर्ट करूया. अपडेट कस्टमर्स सेट customer underscore id is equal to 2
where email is equal to जॉन पी. तर मग आपल्या ज्या क्वेरीज आहे त्या ॲज एक्सपेक्टेड नाही रन झाला तर मग आपण त्या अपडेट करतोय थ्रू अपडेट स्टेटमेंट gmail.com. मग आपण जो ज्या कस्टमरचा johnp@gmail.com आहे त्याचा आपण जो कस्टमर आय डी तो सेट करतोय टू. आता आपण सेम हेच जेन स्मिथ साठी ऍड करूया. जेन, आता जेन स्मिथचा आय डी आहे 3 3. लास्ट मायकलचा आय डी आपण सेट करूया 4 38. माय ओके. आता कस्टमर्स आपल्या दोन टेबल्स मध्ये जो डेटा आहे तो इन्सर्ट झालाय. फर्स्ट इज कॅटेगरी, सेकंड इज कस्टमर नेम. यामध्ये कस्टमर्स कस्टमर्स मध्ये पण जो आपला डेटा आहे तो विथ युनिकली आयडेंटिफाईड 1 2 3 4 असा होतोय. आणि आता आपण नेक्स्ट जो टेबल आहे त्यामध्ये डेटा इन्सर्ट करूया. मग नेक्स्ट टेबल आहे आपला डेटा इन्सर्ट करण्यासाठी तो आहे लॅपटॉप. आपल्याला या लॅपटॉप टेबल मध्ये जो डेटा आहे त्याला इन्सर्ट करायचा आहे. तर मग त्यासाठी आपण इथं मेन्शन करतोय की आपल्याला डेटा कसा, मी जसे तुम्हाला CRUD ऑपरेशन मध्ये इन्सर्ट क्वेरीज शिकवल्या होत्या ती सेम इन्सर्ट क्वेरी आपण इथं यूज करतोय. जसे की इन्सर्ट इंटू प्रोडक्ट्स, प्रोडक्ट नेम, डिस्क्रिप्शन, प्राइस, स्टॉक क्वांटिटी अँड कॅटेगरी आय डी. आता कॅटेगरी आय डी आपण ऑलरेडी त्या इन्सर्ट करून ठेवल्या आहे. तर मग त्या कॅटेगरी आय डी मध्ये हा जो डेटा आहे तो इन्सर्ट होईल. ओके. आपल्याला अजून एक फील्ड इन्सर्ट करायची इथं, प्रोडक्ट अंडरस्कोर आय डी. आणि जो आपला डेटा आहे त्यामध्ये पण आपल्याला एक एक फील्ड ऍड करायची आहे. प्रोडक्ट आहे, प्रोडक्टची आय डी 1 2 3 4 अँड 5. मग हा जो प्रोडक्ट आहे या प्रोडक्ट टेबल आहे यामध्ये आपण ज्या व्हॅल्यू आहे त्या इन्सर्ट करतोय आता. फॉरेन की कन्स्टंट फील्ड वाय 1 2 3 4 ओ 4 3 2 1 0. तर तिथं आपण आपल्या आधीच्या स्ट्रक्चर नुसार एक व्हॅल्यू इन्सर्ट करण्याची ट्राय करत होतो फॉरेन कीची, ती म्हणजे 5. बट 5 ही व्हॅल्यू आपल्या कॅटेगरीमध्ये कुठं अवेलेबलच नाही. आपलं नंबरिंग जी दिली आहे ती 0 1 2 3 4 अशी दिली आहे. तर मग इथं आपला जो प्रोडक्ट्स मध्ये पण जो डेटा आहे तो ऍड झालाय. आणि आता ही कॅटेगरी आय डी कशाला डिनोट करते इथं, तर मग कॅटेगरी आय डी नुसार आता गेमिंग लॅपटॉप आहे, मग गेमिंग लॅपटॉप इलेक्ट्रॉनिक्स मध्ये येतो, तो इलेक्ट्रॉनिक्सला रेफर करतोय. मग आपण हे जेव्हा सिलेक्ट क्वेरी थ्रू रन करू तर मग तेव्हा हा डेटा आपल्याला मोर क्लीनर फॉर्मॅट मध्ये मिळेल. मग आपण आता कार्ट मध्ये काही आयटम्स ऍड करूया. आता इथं आपण कार्ट मध्ये आयटम्स ऍड करतोय.
तर मग यामध्ये आपल्याला अजून एक फील्ड ऍड करायची आहे, कार्ट अंडरस्कोर आय डी. मग कार्ट आय डी ऍड केली आपण आणि ती सेम कार्ट आय डी आपल्याला इथं पण ऍड करायची. मग 1 2 and 3. मग आपण इथं असं आहे नंबर्स का बरं इन्सर्ट करतोय, तर मग इथं काय काय करतोय आपण, कार्ट आय डी. तर मग कार्ट आय डी काय युनिकली आयडेंटिफाय करणार आहे इथं कार्ट आय डी. सेकंड कस्टमर आय डी. मग कस्टमर आय डी काय आयडेंटिफाय करणार की हे कोणत्या कस्टमरला बिलॉंग करतं. प्रोडक्ट आय डी कोणता प्रोडक्ट आहे आणि क्वांटिटी किती क्वांटिटी आहे त्या प्रोडक्टची. मग इथं फर्स्ट कस्टमर आहे आपला, फर्स्ट कस्टमर मीन्स जॉन डो. सेकंड आपलं सॉरी फर्स्ट आहे आपलं कार्ट आय डी, फर्स्ट कस्टमर आणि फर्स्ट इज प्रोडक्ट आय डी. मग फर्स्ट प्रोडक्ट कोणता आहे, तो आहे गेमिंग लॅपटॉप. तर मग तो आहे जो आपण त्या स्टॉक मध्ये ऍड करतोय. तर मग यामध्ये अजून असे पण लॉजिक लागतात की जेव्हा आपण प्रोडक्ट जेव्हा एक बाय करतो किंवा एक ऑर्डर प्लेस करू, तर मग ती स्टॉकची क्वांटिटी आहे ती कमी झाली पाहिजे. पण मग ते सगळं लॉजिक कोण हँडल करतं, बॅक एंड इंजिनियर. आपल्याला फक्त इतकं काम आहे की हा जो पूर्ण स्ट्रक्चर आहे ते डिझाईन करणं. आपण आता हे रन केलं, टेबल कार्ट नो कॉलम कार्ट आय डी कार्ट कार्ट इट इज कार्ट ओके. कार्ट मध्ये पण जो डेटा आहे आपला तो इन्सर्ट झाला आहे, जसं की आपण डिस्कस केल्यानुसार. तर मग नेक्स्ट इज ऑर्डर्स. मग आता आपल्याला एका एका कस्टमर साठी ऑर्डर प्लेस करायची आहे. तर मग यामध्ये आपण इन्सर्ट करतोय कस्टमर आय डी अँड ऑर्डर आय डी. तर मग कस्टमर आय डी आणि ऑर्डर आय डी यासाठी की एका ऑर्डरला युनिकली आयडेंटिफाय करण्यासाठी आणि तो कोणत्या कस्टमरला बिलॉंग करतो यासाठी. कस्टमर आय डी ऑर्डर अंडरस्कोर आय डी. आता ऑर्डर अंडरस्कोर आय डी काय करेल, इच ऑर्डरला युनिकली आयडेंटिफाय करेल. तर मग एक आपण ऑर्डर क्रिएट करतोय 1,1 फर्स्ट युजरची आणि 2,2. तर मग 2 मीन्स युनिकली आयडेंटिफाय रेकॉर्ड. आपली 2 जी आहे ती ऑर्डर आय डी आहे, एक प्रायमरी की फ्रॉम द ऑर्डर टेबल. आणि कस्टमर आय डी काय ती फॉरेन की फ्रॉम कस्टमर टेबल. आता मग एका एका कस्टमरच्या मल्टिपल ऑर्डर्स असू शकतात, जसं की मी तुम्हाला वन टू मेनी रिलेशनशिप सांगितलं होतं. एका कस्टमरच्या मल्टिपल ऑर्डर्स आहे. तर मग मी अजून एक ऑर्डर क्रिएट करतोय नंबर 3 आणि ती परत सेकंड कस्टमरलाच बिलॉंग करते. ओके. आपण आता हे रन केलं तर मग आपल्या 3 ऑर्डर्स क्रिएट झाल्या इथं, ऑर्डर आय डी, कस्टमर आय डी, ऑर्डर डेट. तर मग मी तुम्हाला जे सांगितलं होतं की आपण जर व्हॅल्यू नाही इन्सर्ट केली ते डिफॉल्ट व्हॅल्यू कन्सिडर करेल. मग डिफॉल्ट व्हॅल्यू मग ती ऑर्डर जेव्हा क्रिएट झालेली होती पर्टिक्युलर टाइमला. मग इन द बॅकएंड काय होतं की आपण जेव्हा एक ऑर्डर करतो तर पहिले एक ऑर्डर क्रिएट होती. तर मग सेम वेने आपण काय केलंय, आता एक कस्टमर आहे, जसं की हा एक फर्स्ट कस्टमर आहे जॉन डो अँड सेकंड कस्टमर आहे जॉन पार्कर. तर मग ह्या दोघांनी एक एक ऑर्डर प्लेस केलाय. पण मग यात ऑर्डर आयटम्स ऍड करायचे ते आपण करूया. ऑर्डर आयटम्स कुठले कुठले ऍड करायचे. तर मग पुढचं आहे आता ऑर्डर आयटम्स. कमांड सी. तर मग इथं आपण ऑर्डर आयटम्स ऍड करतोय. हा जो टेबल आहे ऑर्डर आयटम्स. ऑर्डर आयटम आय डी, ऑर्डर आय डी, प्रोडक्ट आय डी. आता ऑर्डर आय डी काय करतंय की ते आपल्याला कोणत्या ऑर्डरसाठी, म्हणजे आता ऑर्डर आयटम तर कोणते पण असू शकतात. समजा आता आपल्या जसे की ऑर्डर आयटम एक लॅपटॉप आहे, बट हा दोन वेगवेगळ्या ऑर्डरसाठी. मग ते आयडेंटिफाय करण्यासाठी आपण इथं ऑर्डर आय डी ठेवलंय. ऑर्डर आयटम आय डी की प्रत्येक प्रोडक्टला आपण युनिकली आयडेंटिफाय करू शकलो पाहिजे, त्यासाठी ऑर्डर आयटम आय डी. पुढचं प्रोडक्ट आय डी, मग क्वांटिटी आणि त्याची प्राइस. मग इथं आपण अजून एक नवीन कन्स्ट्रेंट ऍड करू प्रायमरी की साठी. मग ही यावी जी आपली ती प्रायमरी की सेकंड अँड थर्ड.
ओके, आपली जी ऑर्डर आहे ती क्रिएट झालेली आहे. मग ऑर्डर आयटम आय डी 1, ऑर्डर आय डी 1, प्रोडक्ट आय डी, त्याच्या क्वांटिटीज किती आहे आणि त्याची फायनल प्राइस किती होती ती. तर मग फायनल प्राइस इथं काहीतरी वेगळी पाहिजे होती, बट आपण आता ती कॅल्क्युलेट नाही करत आहे. लेट्स नॉट फोकस ऑन इट. आता एका पर्टिक्युलर ऑर्डरसाठी आपण त्या ऑर्डरचे डिटेल्स इथं इन्सर्ट करतोय की त्या ऑर्डरच्या पेमेंट मेथड्स काय होता. तर मग एकाची होती UPI, सेकंडची क्रेडिट कार्ड. तर मग आपण ते हा जो डेटा आहे त्या पेमेंट टेबलमध्ये इन्सर्ट करतोय. आपला जो पेमेंट टेबल आहे आता तो एम्प्टी आहे. आपण जस्ट त्यात एक नवीन व्हॅल्यू इन्सर्ट करूया कॉल्ड ऑर्डर पेमेंट आय डी, आणि त्याच सेम पेमेंट आय डी आपण इथं पण मेन्शन करूया 1, 2. तर मग ह्याच सेम पेमेंट आय डी आपण जेव्हा यात यूज करू तर मग आता हे त्या त्या प्रोडक्टसाठी रिफ्लेक्ट होईल की आता जे ऑर्डर आय डी 1 आहे, म्हणजे हे जे की या कस्टमरने प्लेस केलंय. कस्टमर कोणता की कस्टमर नंबर 1 जॉन डो. तर मग त्याने प्लेस केलंय. मग त्यासाठी ती प्रोडक्ट आयडी काय होती. आपण जस्ट आता डेटा इन्सर्ट करतोय. आपण हा डेटा रिट्राईव्ह पण करू वन बाय वन की आपण मग बघू शकू की एका ऑर्डरला म्हणजे एका कस्टमरचे कोणते कोणते ऑर्डर होते आणि त्या ऑर्डरचे किती किती आयटम होते. आपण सगळा डेटा बघू, बट जस्ट पहिले आपण हा सगळा डेटा येतो त्या कस्टमर टेबल्समध्ये एंटर करून घेऊ. ओके, जी पेमेंटची इन्फॉर्मेशन आहे ती पण सक्सेसफुली आपली स्टोअर झाली आहे. आणि इथं पेमेंटमध्ये जे डेट होतं तर मग ते पण ऑटोमॅटिकली इन्सर्ट झालंय. आता आपण इथं रिव्ह्यूज इन्सर्ट करतोय एक इच ऑर्डरसाठी. ओके, आपण आता इथं रिव्ह्यूज इन्सर्ट करूया. रिव्ह्यूज इन्सर्ट करण्यासाठी आपल्याला एक युनिक फील्ड लागेल कॉल्ड रिव्ह्यू आय डी. आपण आता ही युनिक फील्ड आहे ती एंटर करूयात. मग रिव्ह्यूला प्रत्येक आपण एक युनिक आय डी देऊया. फर्स्ट रिव्ह्यूला फर्स्ट अँड सेकंड रिव्ह्यूला सेकंड आय डी. तर मग ही आता कुठं बिलॉंग करते. फर्स्ट रिव्ह्यू आय डी. सेकंड कुठल्या कस्टमरने दिलाय. मग आता फर्स्ट नंबरचा कस्टमर म्हणजे हा कोणी दिलाय जॉन. सेकंड प्रोडक्ट आयडी कुठल्या प्रोडक्टसाठी दिलेला आहे. एक नंबरच्या प्रोडक्टसाठी दिलाय. तर मग एक नंबरचा प्रोडक्ट कोणता आहे विथ मीन्स प्रोडक्ट आयडी 1 इट इज लॅपटॉप. तर लॅपटॉपसाठी दिलाय. त्याची रेटिंग किती दिली आहे आणि त्याची कमेंट काय. तर मग ही सगळी इन्फॉर्मेशन आहे ती आपण आता या रिव्ह्यूज टेबलमध्ये इन्सर्ट करूया. ओके, 1 2. आता आपला डेटा ऑलमोस्ट कंप्लीट झालाय. कार्ट, कॅटेगरीज, कस्टमर, ऑर्डर्स, पेमेंट, प्रोडक्ट्स अँड रिव्ह्यूज सगळा आपला जो डेटा आहे यात आपण इन्सर्ट केलाय. आता आपण जसं जसं त्या मीन्स जितके ऑर्डर्स प्लेस केलेत मग त्यानुसार आपण जो आहे स्टॉक पण अपडेट केला पाहिजे. कारण की आपण इथं ऑर्डरमध्ये ऑर्डर आयटम्स ऑर्डर आयटम्स मध्ये प्रोडक्ट आयडी 1 साठी 2 साठी अँड 5 साठी याची 2 क्वांटिटी, याची 1, याची 1. मग यांचा जो मी आहे ऑर्डर ॲक्च्युली प्लेस केली आहे. बट ही ऑर्डर प्लेस करून पण जो स्टॉक आहे अजून पण त्या प्रोडक्टचा तसाच आहे. सो हे जे आहे तर मग ही ॲक्च्युअल बॅकएंड इंजिनियर स्थिती अपडेट कशी करतात. तर मग आपण त्याच्यासाठी
ही जी क्वेरी आहे ती प्रोव्हाइड करतो की आता जो प्रोडक्ट आहे आत्ताचा त्याचा स्टॉक किती होता तो आपल्याला अपडेट करायचा आहे. ओके, आपण या दोन क्वेरीज आहे ज्यांनी जो प्रोडक्टचा स्टॉक आहे तो अपडेट करतोय आता. अपडेट प्रोडक्ट सेट स्टॉक क्वांटिटी इज इक्वल टू स्टॉक मायनस टू स्टॉक क्वांटिटी मायनस टू आणि प्रोडक्ट व्हेअर प्रोडक्ट आय डी इज इक्वल टू 1. ॲक्च्युली आपलं प्रोडक्ट आय डी आहे 1, 2 आणि 5. मग आपले जिथं 1 आहे प्रोडक्ट आहे 1 प्रोडक्ट आय डी आहे तिथं आपल्याला 2 ने मायनस करायचं आहे. जिथं 5 आहे तिथं 1 ने करायचं आहे. आणि अजून एका ठिकाणी जिथं आपलं 5 आहे जिथं 2 आहे तिथं पण आपल्याला 1 ने मायनस करायचं आहे. मग आपण एक नवीन क्वेरी लिहूया. प्रोडक्ट्स सेट स्टॉक अंडरस्कोर क्वांटिटी is equal to stock underscore quantity minus 1 where product underscore id is equal to 2. जो आपला जो स्टॉक आहे प्रोडक्टचा तो आता अपडेट झालेला हवा. इथं आपले प्रोडक्ट्स आहे नाही आहे कॅटेगरीज. प्रोडक्टचा जो स्टॉक आहे आधी 15 होता मे बी तो ऍड झालाय तो 13 झालाय. आधी 50 होता आता 49 झालाय. आणि 5 नंबरचा जो 30 होता आता 29 झालाय. तर मग असे स्टॉकच्या ज्या क्वांटिटीज आहे त्या ऍड झाल्याय. जर आपल्याला कार्टमधून जे आयटम्स आहे ते रिमूव्ह करायचे असले तर मग ही क्वेरी आहे डिलीट फ्रॉम कार्ट व्हेअर आयटम्स क्रिएट. आता आपण ऍक्च्युअल बघू की जसं आपण एका पर्टिक्युलर कॅटेगरीसाठी जेव्हा आयटम्स बघत असलो तर मग ती क्वेरी कशी बिल्ड होते. तर मग लेट्स से की तुम्ही आता एक इलेक्ट्रॉनिक्स कॅटेगरी आहे ती क्वेरी बघताय एका प्लॅटफॉर्म मध्ये. तर मग ती इलेक्ट्रॉनिक्स कॅटेगरी जी आहे मग त्यातून डेटा कसा ऍक्च्युली रिट्राईव्ह होतो. तर मग आपण इथं विंडोज सी प्रोडक्ट ओके. तर मग आपण इथं बघतोय की एका पर्टिक्युलर कॅटेगरीचा डेटा कसा आपण रिट्राईव्ह करतोय. तर मग आजच्या लेक्चरमध्ये आज आपण इथपर्यंत कव्हर केलंय की जे डेटा टेबल्स आपण ते क्रिएट केले त्यामध्ये डेटा इन्सर्ट केला. तर मग आपण वेगवेगळ्या यूज केसेस नुसार नेक्स्ट लेक्चरला बघूया की आपण एक एक डेटा जसं की आपण जर सर्च केला लॅपटॉप तर मग ते ॲक्च्युली डेटाबेस मध्ये कसं क्वेरी होतंय. आणि आपण सर्च केलं की आपल्याला आयटम्स पाहिजे विदिन 5000 टू 15000 मग ते कसं क्वेरी होतंय. आणि अशा वेगवेगळ्या यूज केसेस ज्या की आपण ई कॉमर्स प्लॅटफॉर्म मध्ये वापरतो. तर मग त्यानुसार आपण बघूया. तर मग आजच्यासाठी आपल्याकडे लिमिटेड टाइम आहे तर मग आपण जे राहिलेलं टॉपिक्स आहे ते उद्याच्या लेक्चरला बघूया. ओके.